अमरावती येथील भाजी बाजार परिसरातील श्री सोमेश्वर महादेव संस्थानच्या मालकीची बाजार मूल्यानुसार तब्बल 50 कोटी रुपये किमतीची 12 एकर मोक्याची शेतजमीन पूर कायद्यांतर्गत कब्जेदार सुमन कोठार यांच्या नावे अवघ्या 960 रुपयांमध्ये खरेदी देण्याचा अमरावतीचे तत्कालीन तहसीलदार विजय लोखंडे यांचा 26 सप्टेंबर 2024 रोजीचा बेकायदेशीर आदेश उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी पूर्णतः रद्द केला आहे। याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मंदिर महासंघाचे राज्य कोर कमिटी पदाधिकारी अनुप जयस्वाल यांनी दिली। पत्रकार परिषदेस मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोडकर, सावंगा विठोबा संस्थानचे सचिव अशोक सोनवाल, जिल्हा समन्वयक सचिन वैद्य, श्री राम मंदिराचे विश्वस्त हरिभाऊ नानवटकर, विष्णू संस्थानचे मनोज वानखडे, सूरज वानखडे, डॉक्टर चंद्रशेखर गिरी, सोमेश्वर संस्थानचे विश्वस्त अमोल इंगोले, रवींद्र डहाके व इतर मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी अनुप जयस्वाल, राज्य कोर कमिटी पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ। आज पत्रकार भवन येथे सोमेश्वर महादेव संस्थान भाजी बाजार अमरावती या संस्थांची जी तब्बल 50 कोटीची जी शेतजमीन होती ते मात्र 960 रुपयामध्ये विकण्याचा जो बेकायदेशीर आदेश तहसीलदार अमरावती विजय लोखंडे यांनी पारित केलेला होता, त्या आदेशाविरुद्धचे जे अपील संस्थांतर्फे दाखल झाली होती त्याच्या संस्थांच्या बाजूने निकाल पारित झालेला आहे आणि मंदिर महासंघाने त्याच्यात पाठपुरावा करून सूट प्रमाणपत्राची प्रत प्रकरणात दाखल केली आणि त्या सर्व निष्कर्ष नोंदवून SDO अमरावती यांनी तहसीलदार यांचा बेकायदेशीर आदेश पारित जो झाला होता तो रद्द केलेला आहे। यामुळे जे कटकारस्थान करून वेल्डर लॉबीच्या दबावात येऊन जो बेकायदेशीर आदेश पारित करून संस्थांना त्रास देण्याचा जो भाग होतो तो हाणून पाडला गेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे यश संस्थांच्या बाजूने तेथे संस्थांना प्राप्त झालेले आहे। नमस्कार। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।